Good morning to all of you. Today, we are talking about the energy of a particle performing simple harmonic motion. We are going to derive the expression for energy of particle performing simple harmonic motion SHM. तर लक्ष द्या, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करतो अबाउट इट्स मेन पोझिशन. ओके, and this mean position is called equilibrium position, where force acting on a body is zero, and these extreme positions are non-equilibrium position. Here force is not equals to zero, means at extreme position there is a some force which is acting on a body. त्या एक्स्ट्रीम पोझिशनला त्या बॉडीवर नेहमी काय अप्लाय होत असतो, एक फोर्स अप्लाय होत असतो जो कुणीकडे डायरेक्टेड असतो, मेन पोझिशनकडे डायरेक्टेड असतो. आणि त्या फोर्सचं मॅग्निट्यूड, या फोर्सचं मॅग्निट्यूड डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं त्या पार्टिकलचं मेन पोझिशन पासून झालेल्या डिस्प्लेसमेंटला. आणि त्या फोर्सला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे जेव्हा एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल तर त्याची व्हेलॉसिटी, इट हॅज व्हेलॉसिटी, त्याला काय असेल, व्हेलॉसिटी असेल, इट हॅज व्हेलॉसिटी, अँड इट्स व्हेलॉसिटी इज डिफरंट ॲट डिफरंट पोझिशन. वेगवेगळ्या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी वेगवेगळी असेल. आपण कंडिशन डिस्कस केलेल्या आहेत. मेन पोझिशनला आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते आणि ती किती असते, ए ओमेगा. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, झिरो. दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, झिरो असते. ओके, तर जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाऊ, व्हेलॉसिटी काय होत चालली आहे, कमी कमी होत चालली आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी झिरो होती. ओके, तर प्रत्येक पोझिशनला त्या पार्टिकलला काय असेल, व्हेलॉसिटी असेल. आणि फक्त एक्स्ट्रीम पोझिशन सोडून बाकी प्रत्येक पोझिशनला दिस पार्टिकल विच परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन हॅज व्हेलॉसिटी. एक्स्ट्रीम पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी काय असते, झिरो असते. आणि एक्स्ट्रीम पोझिशन जर सोडली तर प्रत्येक पॉइंटला त्या पार्टिकलच्या सोबत काही ना काहीतरी व्हेलॉसिटी असेल. अँड इफ इट हॅज व्हेलॉसिटी, जर त्याला व्हेलॉसिटी असेल तर त्याला काय असेल, कायनेटिक एनर्जी. ॲज वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट हाफ mv स्क्वेअर. जर आपल्याला त्या ठिकाणची व्हेलॉसिटी माहिती असेल तर आपण त्या ठिकाणची काय करू शकतो, त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर दिस पार्टिकल possess a kinetic energy and this kinetic energy is different at different position. या कायनेटिक एनर्जी जी असते त्या पार्टिकलची ती वेगवेगळी असेल वेगवेगळ्या पोझिशनला. का? कारण की व्हेलॉसिटी ही वेगवेगळी आहे वेगवेगळ्या पोझिशनला. मेन पोझिशनला व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते, पुन्हा थोडंसं दूर जाऊ व्हेलॉसिटी कमी कमी होते, एक्स्ट्रीम पोझिशनला काय होते, झिरो होते. तसंच कायनेटिक एनर्जी डिपेंड कशावर आहे, व्हेलॉसिटीवर आहे. तर मेन पोझिशनला व्हेलॉसिटी जर मॅक्सिमम असेल तर कायनेटिक एनर्जी पण काय असेल, मॅक्सिमम. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय होते, झिरो होते. तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय असेल, झिरो असेल. तर जेव्हा एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतो तर इट possess velocity and magnitude of velocity is different at different position during the motion. Okay, and that's why this particle possess a kinetic energy and this kinetic energy is also different at different position. Velocity जर वेगवेगळी असेल तर त्याला kinetic energy पण काय असेल, वेगवेगळी असेल. Now next this particle is performing simple harmonic motion. ओके, इथं हा पार्टिकल काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन करतोय इन स्पाइट ऑफ प्रेझेन्स ऑफ फोर्स. जसा तो मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय तर त्यावर काय अप्लाय होतो, एक फोर्स अप्लाय होतो. ओके, आणि तो फोर्स असताना देखील तो पार्टिकल वेगवेगळ्या पोझिशनला जातोय. मेन पोझिशन पासून कुठे चाललाय, एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय. म्हणजे नक्कीच हा जो पार्टिकल आहे तो त्याच्यावर अप्लाय होणाऱ्या रिस्टोरिंग फोर्सवर त्या अगेन्स्ट काय करत असेल, वर्क करत असेल. लक्षात, आपण काल डिस्कस केलं होतं
एक ब्लॉक घेतला होता, त्याला आपण स्प्रिंग अटॅच केली होती. ओके, तर जसं जसं ब्लॉक आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे घेऊन जाऊ, तर त्या ब्लॉकचं काय होतंय, डिस्प्लेसमेंट होतंय, आणि स्प्रिंगचं काय होतं, एक्सटेन्शन. आणि स्प्रिंगच्या एक्सटेन्शन मुळे स्प्रिंग मध्ये काय तयार होतो, एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. ठीक आहे. तर जसं जसं हा पार्टिकल, जसा जसा तो ब्लॉक मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाईल, तर त्याच्या मोशनमुळे स्प्रिंग मध्ये एक्सटेन्शन तयार होतं आणि रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. आणि तो ब्लॉक वेगवेगळ्या पोझिशनला जातो इन स्पाइट ऑफ देर इज अ प्रेझेन्स ऑफ रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स असताना देखील तो ब्लॉक वेगवेगळ्या पोझिशनला काय करतोय, डिस्प्लेस होतोय. म्हणजे इथं नक्की तो ब्लॉक जो असेल किंवा तो जो पार्टिकल असेल, तो त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करत असेल, वर्क करत असेल. आणि हे जे काय वर्क आपण करतो रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट, दॅट वर्क इज स्टोर्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. आणि त्या पार्टिकलला काय असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. वेगवेगळ्या पोझिशनला फोर्स वेगवेगळा असतो, तर झालेलं वर्क पण वेगवेगळं असेल. आणि वर्क म्हणजेच काय, त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी, त्या पार्टिकलची काय असते त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी. तर आपल्याला माहिती आहे की जसं जसं हा पार्टिकल मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय, तर जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, डिस्प्लेसमेंटला. आणि त्याची डायरेक्शन नेहमी कोणीकडे असते, मेन पोझिशनकडे. Okay, restoring force is directly proportional to the displacement and it is always directed towards the main position. Okay, so whenever this block is displaced towards extreme position, the value of x increases. त्या x ची व्हॅल्यू, डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यू वाढत असेल. आणि अलॉंग विथ दॅट, त्या एक्सच्या व्हॅल्यू सोबतच त्या बॉडीवर किंवा त्या पार्टिकलवर अप्लाय होणारा रिस्टोरिंग फोर्स पण काय होत असेल, वाढत असेल. तर हा जो पार्टिकल आहे, आता रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन नेहमी कुणीकडे असते, मेन पोझिशन कडे. आणि पार्टिकल कुणीकडे चाललाय, एक्स्ट्रीम पोझिशन कडे. म्हणजे नक्कीच तो पार्टिकल त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करत असेल, वर्क करत असेल. काय करत असेल, वर्क करत असेल. आणि हे जे काय केलेलं वर्क असतं, ते वर्क म्हणजेच त्या पार्टिकलची काय असेल, पोटेन्शियल एनर्जी. ओके. Okay, so whenever this particle changes its position from mean position towards the extreme position, the displacement of particle increases and it does some work against the restoring force. या restoring force च्या against काय करत असेल, तो वर्क करत असेल. आणि ते वर्क काय म्हणून स्टोअर होतं, पोटेन्शियल एनर्जी म्हणून. तर वेगवेगळ्या पोझिशनला डिस्प्लेसमेंट वेगवेगळे, अप्लाय होणारा रिस्टोरिंग फोर्स वेगवेगळा असेल, तर करावं लागणारं वर्क पण काय असेल, वेगवेगळं. म्हणजे त्या पार्टिकलला वेगवेगळ्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय असेल, वेगवेगळी असते. तर मेन पोझिशनला फोर्स 0 आहे, रिस्टोरिंग फोर्स 0 आहे, तर त्या ठिकाणी करावं लागणारं वर्क म्हणजे काय असेल, 0 असेल. आणि पोटेन्शियल एनर्जी पण काय असेल, 0. तर मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0 असते. पण जसं जसं हा पार्टिकल मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जातो, तर त्याला हे एक्स ची व्हॅल्यू वाढते, डिस्प्लेसमेंट वाढतं. आणि एक्स वाढल्यामुळं रिस्टोरिंग फोर्स वाढतो. रिस्टोरिंग फोर्स वाढल्यामुळे आपल्याला त्याच्या अगेन्स्ट काय करावं लागेल, वर्क करावं लागेल. आणि वर्क केल्यामुळं काय वाढतं, पोटेन्शियल एनर्जी वाढते. हेच वर्क एनर्जी प्रिन्सिपल आहे. वर्क हे काय म्हणून स्टोअर होतं त्या बॉडीमध्ये, पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं. ठीक आहे. तर जसं जसं हा पार्टिकल मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, तर आपल्याला वर्क करावं लागेल. आणि केलेलं वर्क काय म्हणून स्टोअर होईल, पोटेन्शियल एनर्जी. तर मेन पोझिशनला फोर्स 0 आहे, तर करावं लागणार वर्क पण 0 असेल, म्हणून पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. पण जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जाऊ, तर फोर्स काय होतोय, वाढतोय. फोर्स इज नॉट इक्वल टू 0. आणि त्यामुळं इथं वर्क होईल. आणि वर्क म्हणजेच काय असेल, तर पोटेन्शियल एनर्जी. तर काय म्हणून स्टोअर होईल, पोटेन्शियल एनर्जी. तर एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 असते, तर कायनेटिक एनर्जी 0 असेल. पण पोटेन्शियल एनर्जी काय असेल, जास्त असेल. कारण की त्या ठिकाणी झालेलं डिस्प्लेसमेंट सगळ्यात जास्त असतं एक्स्ट्रीम पोझिशनला. जितकं डिस्प्लेसमेंट जास्त, तितका रिस्टोरिंग फोर्स जास्त, आणि करावं लागणार वर्क पण तितकंच जास्त. आणि वर्क जितकं जास्त, तितकी जास्त काय असेल त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. मी फक्त एक समजा आपल्याला याच्यात करायचं काय ते समजून सांगितलं. सिंपल हार्मोनिक, एखादा पार्टिकल जेव्हा सिंपल हार्मोनिक मोशन करतो, तर त्याला काय असते, व्हेलॉसिटी असते. इट पोजेस डिफरंट व्हेलॉसिटी ॲट डिफरंट पोझिशन. वेगवेगळ्या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. मेन पोझिशनला मॅक्सिमम, आणि एक्स्ट्रीम पोझिशनकडे जसं जसं जाईल ती कमी कमी होते. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला काय होते, 0. आता जर त्याच्याकडे व्हेलॉसिटी असेल, तर त्याला काय असेल, कायनेटिक एनर्जी देखील असेल. ओके. तर
मग आपल्याला त्याच्यावरून काय मिळते, जर आपल्याला एखादी पोझिशन कन्सिडर केली त्या ठिकाणी आपण व्हेलॉसिटी काढली आणि व्हेलॉसिटी वरून आपल्याला काय मिळू शकते, त्याची कायनेटिक एनर्जी मिळते. नंतर त्यात तो पार्टिकल किती डिस्टन्सने डिस्प्लेस झालेला आहे, जर एक्स माहिती असेल तर त्या ठिकाणचं काय मिळेल, आपला त्या बॉडीवर आपल्याला होणारा रिस्टोरिंग फोर्स मिळेल. आणि त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट आपण केलेलं काय करू, वर्क करू. आणि ते वर्क म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळते, त्या ठिकाणची त्या पार्टिकलची टोटल एनर्जी. आपला आजचा टॉपिकच तो आहे, वी वॉन्ट टू फाइंड आउट एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तर तो जो पार्टिकल आहे सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची आपल्याला कोणत्या तरी एखाद्या ठिकाणची काय करायची, टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. समजलंय सर्वांना आपल्याला करायचं काय तर मला सांगा, सर्वांना समजलंय आज काय करायचं आपल्याला तर? आवाज येतो माझा? ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करू. ओके, आपण कन्सिडर करू की एक पार्टिकल काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके, तर आता लक्ष द्या, आपण एक पार्टिकल कन्सिडर करू, तो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. आपण कन्सिडर करू त्याचं मेन पोझिशन पासून काहीतरी अंतरावर आहे असं कन्सिडर करू आणि त्या ठिकाणची व्हेलॉसिटी काढू आणि त्या व्हेलॉसिटी वरून आपल्याला काय मिळेल, त्याची कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी अगोदर काढायची, नंतर आपल्याला त्याची काय करायची, त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मिळाली, दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणची टोटल एनर्जी. तर वी कन्सिडर particle of mass m performing simple harmonic motion along a along a line mn. So here a particle is performing a simple harmonic motion along a line mn. या mn लाईनच्या along किंवा तुम्ही याला x axis पण म्हणू शकता, पुस्तकामध्ये mn दिलं म्हणून मी सांगतो. So consider a particle performing simple harmonic motion along x axis किंवा म्हणू शकता along a line mn. Okay, this is the extreme position and this is a extreme position. Okay, and the amplitude of this simple harmonic motion is represented by a, capital A. Okay, so here this is the amplitude of this simple harmonic motion. Okay, आपण काय कन्सिडर केले, एक पार्टिकल कन्सिडर केलाय जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, कोणत्या लाईनच्या अलाउंग, एमएन लाईनच्या अलाउंग. ओके, हे एम म्हणजे काय, मेन पोझिशन. बरं का, आपण लक्षात ठेवा, इट्स रिप्रेझेंट मेन पोझिशन. ओके, एमएन लाईनच्या अलाउंग हा सिंपल हार्मोनिक मोशन करतोय and its amplitude is capital A. Okay, and m is the mass of the particle. So खाली काय लिहायचंय, consider a particle of mass small m, mass of particle. Okay, and this particle is performing simple harmonic motion along a line mn, किंवा तुम्ही याला असं पण म्हणू शकता, along a line x axis. Okay, so next, consider particle is at distance x from main position. Consider particle is at distance x from main position and p is the position of a particle. Okay, consider करा की हा जो पार्टिकल ज्याचं मास किती m आहे, तो मेन पोझिशन पासून किती अंतरावर आहे, x एवढ्या अंतरावर आहे आणि तो कोणत्या पॉइंटला आहे, दिस पार्टिकल इज ॲट पॉइंट p ऑन दिस लाईन mn. या mn लाईनवर या p पॉइंटला तो आहे. ओके, तर मग आता डिस्प्लेसमेंट किती झाले पार्टिकलचं आपल्याला माहिती आहे, मेन पोझिशन पासून तो p पॉइंटला गेलेला डिस्प्लेसमेंट किती झाले, x. आणि डिस्प्लेसमेंट जर माहिती असेल तर आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. तर वी नो द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM is velocity equals to काय, प्लस और माइनस ओमेगा स्क्वायर रूट ऑफ
अँप्लिट्यूड स्क्वेअर मायनस त्याचं डिस्प्लेसमेंट किती झाले एम पासून पी पॉईंट पर्यंत मीन पोझिशन पासून पी पॉईंट पर्यंत डिस्प्लेसमेंट किती एक्स स्क्वेअर. सो दिस इज द वेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल ऍट पॉईंट पी. ओके. किंवा किंवा वेलॉसिटी आपण आणखी कशी दाखवतो. वेलॉसिटी आपण कॉसच्या फॉर्म मध्ये कशी लिहितो. जर पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट केले मीन पोझिशन पासून ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. इथं वेलॉसिटी कशानुसार बदलायली आहे टाइम नुसार बदलायली आहे. इथं वेलॉसिटी कशानुसार बदलायली आहे डिस्प्लेसमेंट नुसार. ठीक आहे. तर इथं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालंय एक्स. तर त्या ठिकाणची वेलॉसिटी किती असेल प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर is the velocity of particle at point P. This is the this is the velocity of particle at distance x from mean position. ठीक आहे. या मेन पोझिशन पासून या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं एक्स झालं तर त्याची वेलॉसिटी किती असेल इतकी असेल. वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे डिस्प्लेसमेंट किती झाले एक्स म्हणून एक्स स्क्वेअर. देन कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल. कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इज कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ एम व्ही स्क्वेअर. तर त्या पी पॉइंटला त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती आपण काढली प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर ती वेलॉसिटी फक्त इथं ठेवून द्या. पार्टिकलचं मास किती एम आहे. ओके. तर कायनेटिक एनर्जी मिळून जाईल हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणल्यानंतर ओमेगाचा स्क्वेअर करावं लागेल. हे स्क्वेअर रूट काय होईल निघून जाईल कंसामध्ये करायला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ऍट पॉइंट पी. ही काय असेल त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. तर आपण इथं वेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहिलाय आणि तो कशाचा फंक्शन आहे समजा डिस्प्लेसमेंट. ओके. वेलॉसिटी कशानुसार बदलेली डिस्प्लेसमेंट बदलायची. तर कायनेटिक एनर्जी पण इथं कशानुसार बदलेल डिस्प्लेसमेंट नुसार चेंज. पण आपल्याला आणखी फॉर्म्युला माहिती आहे ज्यामध्ये वेलॉसिटी ही कशानुसार बदलते टाइम नुसार बदलते. we know that काय झालं. ओके. तर आपल्याला एक्स पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं एक्स झाले. त्या ठिकाणी आपल्याला वेलॉसिटी मिळाली आणि इथं वेलॉसिटी हा जो फॉर्म्युला आहे इथे वेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे डिस्प्लेसमेंट. ओके. आणि म्हणून कायनेटिक एनर्जीचा आपण फॉर्म्युला ही वेलॉसिटी आपण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केली हाफ एम व्ही स्क्वेअरचा याचा स्क्वेअर केला आपण ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट निघून जाईल आणि ओमेगाचं काय होईल स्क्वेअर रूट. तर इथं कायनेटिक एनर्जी पण कशाचं फंक्शन आहे डिस्प्लेसमेंटचं फंक्शन. ओके. म्हणजे डिस्प्लेसमेंट नुसार कायनेटिक एनर्जी काय होईल चेंज व्हायची. तर जसं मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं झिरो असतं. ही टर्म झिरो असते. तर वेलॉसिटी सगळ्यात जास्त असेल ती किती ए ओमेगा. तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी पण सगळ्यात जास्त असते. पण जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जाऊ तर एक्स ची व्हॅल्यू वाढत चालली. तर एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू किती असेल एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू होईल ए किती होईल ए पुढे डिस्कस करणार आपण या केसेस. आणि एक्स ची व्हॅल्यू जर आपण एक्स्ट्रीम पोझिशनला ए कन्सिडर केली तर ठेवली ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय होईल झिरो. म्हणजे वेलॉसिटी काय होईल झिरो. आणि वेलॉसिटी जर झिरो झाली तर कायनेटिक एनर्जी काय होईल झिरो. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते झिरो असते. पुढे आपण हे डिस्कस करणार. तर इथं कायनेटिक एनर्जी आणि वेलॉसिटी कशाचं फंक्शन कन्सिडर केलं आपण इथं डिस्प्लेसमेंटचं किंवा एक्सचं. पण आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी इज अ फंक्शन ऑफ टाइम. तर टाइम नुसार पण वेलॉसिटी काय होते इथं चेंज होते. कारण की टाइम नुसार या पार्टिकलची जागा काय व्हायली चेंज व्हायली. आणि टाइम नुसार जागा बदलली डिस्प्लेसमेंट चेंज व्हायली. आणि डिस्प्लेसमेंट बदलल्यामुळे काय चेंज होईल वेलॉसिटी पण चेंज होईल. म्हणजे आपण म्हणू शकतो की वेलॉसिटी इज अ फंक्शन ऑफ टाइम. वेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे इथं टाइमचं. आणि त्याचं रिलेशन पण आपल्याला माहिती आहे. जर पार्टिकलला मोशन मेन पोझिशन पासून स्टार्ट केली असेल तर वेलॉसिटी किती असते तर ए ओमेगा कॉस
ओमेगा टी प्लस फाय हे असतं व्हेलॉसिटीचे इक्वेशन. मग आता या इक्वेशन वरून कायनेटिक एनर्जी किती येईल? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. तर हे इक्वेशन व्हीच्या ठिकाणी ठेवून द्या, तर त्याचा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. हाफ एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. ओके, तर इथं कायनेटिक एनर्जी कशाचं फंक्शन आहे? कॉस स्क्वेअर थिटाचं फंक्शन. ओके, म्हणजे टाइम नुसार इथं कायनेटिक एनर्जी टाइम नुसार चेंज व्हायची. ओके, तर टाइम नुसार काय बदलायले? टाइम नुसार ह्या कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू बदलायची. कसं द्या? कॉस स्क्वेअर ओमेगा टी टाइम बदलला या ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू बदलेल आणि ओमेगा टी म्हणजे फेज बदलतोय आणि फेज बदलला की कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू पण काय होईल? चेंज होईल. आणि याची व्हॅल्यू बदलली की कायनेटिक एनर्जी पण काय होते? चेंज होते. तर आपण काय म्हणू शकतो यावरून? ऍज thus with time it varies as the cos square theta. तर टाइम नुसार कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू कशानुसार बदलेल? thus with time it varies as a cos square theta. cos square theta ची लक्षात द्या, टाइमची व्हॅल्यू बदलली की कॉस ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू बदलायची. ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू बदलली की कॉस ची व्हॅल्यू पण काय होईल? कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पण काय होईल? चेंज होईल. आणि कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू चेंज होईल की कायनेटिक एनर्जी पण काय होते? चेंज होते. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं कायनेटिक एनर्जी कशाचं फंक्शन आहे? कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, तर हे आपण डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला काढला आणि हे टाइमच्या फॉर्म मध्ये आपण हा फॉर्म्युला काढला. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी. ओके, तर कायनेटिक एनर्जी समजली. पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी काढली आहे, ती समजली का? इथं वी नो दॅट कायनेटिक एनर्जी रिलेशन समजलं का? इथपर्यंत समजलं का? मी काय विचारतोय बाकीचे? हा, ठीक आहे, मी पुन्हा एकदा वाटल्यास मी एक्सप्लेन करतो याला फास्ट एकदा. लक्ष द्या, जेव्हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतो तर त्याचे मेन पोझिशन पासून जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशन कडे जातो व्हेलॉसिटी काय होते? कंटिन्युअसली बदलत जाते. मेन पोझिशनला व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? झिरो. आता व्हेलॉसिटी बदलायची आहे म्हणजे त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी पण चेंज होत असेल. ओके, तर आपल्याला काय करायचं माहितीये का? एखाद्या ठिकाणची काय करायची? त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढायची. त्यासाठी आपण कन्सिडर केलं की एक पार्टिकल आहे ज्याचं मास किती आहे? एम आहे. तो कोणती मोशन करतोय? तर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. कशाच्या अलाउन? तर या लाईन एम एन च्या अलाउन परफॉर्म करतो. ओके, तर आपण कन्सिडर केलं दिस पार्टिकल इज डिस्प्लेस्ड फ्रॉम दिस मेन पोझिशन बाय ए डिस्टन्स एक्स टू पी पॉइंट. हा पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय तो एक्स एवढ्या डिस्टन्स डिस्प्लेस झालाय एम पॉइंट पासून कुठपर्यंत? पी पॉइंट पर्यंत. ओके, तर मग त्याचं डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे. डिस्प्लेसमेंट किती झालं? एक्स झाले. तर मग आपल्याला त्याच्यामध्ये त्याची काय करता येईल? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? व्ही प्लस ऑर मायनस व्ही इक्वल्स टू प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कोणीतरी स्पीकर ऑन केलं, बंद करा प्लीज. ओके, तर इथं त्या पार्टिकलची आपल्याला काय मिळेल? व्हेलॉसिटी मिळेल. सो आता ही व्हेलॉसिटी असेल कोणत्या पोझिशनची? या पी पॉइंटच्या त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी. मग आता त्यावरून आपल्याला काय मिळेल? त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इक्वल फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. तर आपल्याला मास माहिती आहे, पार्टिकलची एम आहे, तर व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केली त्याच्या डिस्टन्स वरून किंवा डिस्प्लेसमेंट वरून. तर ती किती आली आहे? ही आलेली व्हेलॉसिटीचा काय करायचं? आपल्याला फक्त स्क्वेअर करायचं आहे. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर ही असेल कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल ऍट पॉइंट पी. इथं कायनेटिक एनर्जी, तर व्हेलॉसिटी कशाच फंक्शन आहे? डिस्प्लेसमेंट. कायनेटिक एनर्जी कशाच फंक्शन आहे? डिस्प्लेसमेंट. पण आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटचं फंक्शन आहे, तर काय व्हेलॉसिटी कशाच फंक्शन आहे? टाइम. कारण की टाइम नुसार डिस्टन्स चेंज होते आणि डिस्टन्स बदललं की व्हेलॉसिटी चेंज होती, व्हेलॉसिटी बदलली की कायनेटिक एनर्जी चेंज होते. म्हणजे इथं
कायनेटिक एनर्जी कशाचं फंक्शन आहे? इनडायरेक्टली टाइमचं फंक्शन. मग आपल्याला टाइमच्या फॉर्म मध्ये एक फॉर्म्युला करतो. तर व्हेलॉसिटी किती असते पार्टिकलची? जर पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट केली असेल मेन पोझिशन पासून, तर ती असते ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय एवढी असते. ओके, तर याचा आपल्याला काय करायचं? कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू आपण पुटअप केली आणि त्याचा स्क्वेअर केला आणि त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल? कायनेटिक एनर्जी. त्याच्यावर काय म्हणू आपण? दस विथ टाइम टी, टाइम नुसार कायनेटिक एनर्जी कशानुसार बदलतीये? कॉस स्क्वेअर थिटानुसार बदलते. टी ची व्हॅल्यू बदलली, या ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू बदलावी आणि ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू बदलली की या कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, आणि त्याची व्हॅल्यू बदलली की कायनेटिक एनर्जी पण काय होते? चेंज होते. ठीक आहे, आपण कायनेटिक एनर्जी काढून घेतली. आता नेक्स्ट काय काढायचं आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता लक्ष द्या. whenever this particle is displaced from its mean position. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी. आपण कायनेटिक एनर्जी काढली. नाव वी आर टॉकिंग अबाउट पोटेन्शियल एनर्जी. हे थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊ. ओके, तर समजा जेव्हा हा पार्टिकल मेन पोझिशन पासून काय कुणीकडे जातो? एक्स्ट्रीम पोझिशन कडे जातो. तर त्या पार्टिकलवर तो पार्टिकल पुन्हा कुठे येतो? मेन पोझिशनला. म्हणजे नक्कीच त्या पार्टिकलवर काय आपला होत असेल? एक रिस्टोरिंग फोर्स आपला होत असेल. तो रिस्टोरिंग फोर्स त्या पार्टिकलला पुन्हा कुठं आणण्याचं काम करतो? त्याच्या मेन पोझिशनला वापस आणण्याचं काम करतो. आपण मला वाटतं एकदम सुरुवातीला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन पाहते वेळेस एक ब्लॉक घेतला होता. ब्लॉकला आपण डिस्प्लेस केलं. डिस्प्लेस केलं की त्याच्यामुळे स्प्रिंगचं काय होतं? एक्सटेन्शन, आणि स्प्रिंगच्या एक्सटेन्शन व त्या स्प्रिंग मध्ये काय तयार होतो? एक रिस्टोरिंग फोर्स. तो रिस्टोरिंग फोर्स त्या बॉडीला कुठं आणण्याचा प्रयत्न करतो? मेन पोझिशनला. तर तसं जिथं आपण आता पार्टिकल कुठे गेला? मेन पोझिशन पासून कुठे गेलाय? टी कडे गेला. म्हणजे तो मेन पोझिशन पासून डिस्प्लेस झाला. म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन पासून कुणीकडे झालाय? नॉन इक्विलिब्रियम पोझिशन. तर नक्कीच जेव्हा तो इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्प्लेस झालाय तर त्याच्यावर काय आपला होता असेल? फोर्स आपला होता. आपल्याला माहिती इक्विलिब्रियम पोझिशनला फोर्स काय असतो? झिरो. नॉन इक्विलिब्रियम पोझिशनला फोर्स नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे वाढलेला असतो. तर नक्कीच त्या बॉडीवर जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याच्यावर काय आपला होत असेल? रिस्टोरिंग फोर्स आपला होत असेल. आणि तो रिस्टोरिंग फोर्स आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला? त्या पार्टिकलचं मेन पोझिशन पासून झालेल्या डिस्प्लेसमेंट. आणि निगेटिव्ह साईन काय सांगतं? तर तो रिस्टोरिंग फोर्स त्या बॉडीवर, त्या पार्टिकलवर, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट इकडे व्हायले आणि त्याच्यावर आपला होणारा फोर्स इकडे आहे. तर तो रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटचा नेहमी काय असतो? अपोजिट असतो. ओके, या डिस्प्लेसमेंटचा नेहमी काय असतो? अपोजिट. म्हणून इथं काय घेतो आपण? मायनस साइन. Okay, so here the restoring force is acting on a particle when it displaces from point mean position to a point P. Is F is equal is directly proportional to minus x. आणि तर आपण proportionality sign काय वापरतो? K, small k. ओके, त्याला म्हणतो आपण फोर्स कॉन्स्टंट. तर इतका रिस्टोरिंग फोर्स या ठिकाणी या पार्टिकलवर काय होतोय? आपला. या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन नेहमी कुणीकडे असते? मेन पोझिशन. हा फोर्स नेहमी त्या बॉडीला कुणीकडे नेण्याचा प्रयत्न करतो? मेन पोझिशनला नेण्याचा प्रयत्न. आता लक्ष द्या, हा पार्टिकल मेन पोझिशन, या पार्टिकलवर एक फोर्स अप्लाय व्हायला तो नेहमी कुणीकडे डायरेक्शन असतो? मेन पोझिशनकडे. आणि आपल्याला हा पार्टिकलला कुणीकडे घेऊन जायचं? एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके, हा फोर्स त्या बॉडीला कुणीकडे खेचतोय? मेन पोझिशनकडे. आणि मग हा आपोआप इकडे जाईल का? तर नाही, तर आपल्याला इथं वर्क करावं लागेल. वी हॅव टू डू दी वर्क टू डिस्प्लेस ए बॉडी or particle from point P to a extreme position. या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क करावं लागेल. ठीक आहे, तर आपण इथं वर्क करतोय ना, ह्या ब्लॉकला किंवा या बॉडीला डिस्प्लेस करण्याचं काम कोण करतोय? आपण करतोय. ही एक थर्ड एजन्सी आहे जी हे वर्क करते. ठीक आहे, तर आपल्याला या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करायचे, तर आपल्याला इतकाच फोर्स या दिशेला अप्लाय करावा लागेल. ओके, या दिशेला. ओके, तर आपण इथं आता एक्सटर्नल एजन्सी म्हणजे मी स्वतः या ब्लॉकला असं खेचतो इकडे, म्हणजे एक्सटर्नल एजन्सी वर्क करते टू डिस्प्लेस दॅट बॉडी और पार्टिकल फ्रॉम पॉइंट पी टू एक्स्ट्रीम पोझिशन. तर आता मी समजा याला स्मॉल डिस्टन्सने डिस्प्लेस केलं. नाव कन्सिडर I have displaced this particle from point P by a small distance dx. इथपर्यंत कुठेतरी मी याला डिस्प्लेस केलं, एका छोट्या डिस्टन्सने डिस्प्लेस केलं. ओके, आणि हे डिस्प्लेसमेंट करते वेळेस मी किती फोर्स अप्लाय केला असेल? जितका या ब्लॉक पार्टिकलवर रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतोय
त्याच्या इक्वल आणि अपोजिट फोर्स या दिशेने मी काय केला असेल, अप्लाय केला असेल. तर मी केलेलं वर्क किती असेल, तर मी केलेलं वर्क, आता डिस्प्लेसमेंट स्मॉल आहे म्हणून केलेलं वर्क पण काय असेल, स्मॉल असेल, dw. ओके, सो dw वर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथं हे जे मायनस आहे डिस्प्लेसमेंट, तुम्ही याला असं म्हणू शकता की हे झालेलं डिस्प्लेसमेंट रिस्टोरिंग फोर्सच्या कसं समजा अपोजिट आहे म्हणून मायनस आहे, पण किंवा याला असं म्हणता येईल की इथं जे वर्क केलं चाललंय ते कोण करायला, मी करतोय. मी कशाच्या अगेन्स्ट वर्क करतो, या फोर्सच्या अगेन्स्ट. जेव्हा एखादी एक्सटर्नल एजंट वर्क करतो तर ते वर्क काय असतं, निगेटिव्ह. आणि जेव्हा तो रिस्टोरिंग फोर्स वर्क करतो तर तो वर्क असतो पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर त्यामुळे आपण इथं काय घेतलं, मायनस. ओके, हिअर दिस डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह. ओके, किंवा तुम्ही असे म्हणू शकता या रिस्टोरिंग फोर्सचा डिस्प्लेसमेंट कशाचा अपोजिट आहे, झालेले डिस्प्लेसमेंट इकडे आणि रिस्टोरिंग फोर्स कुणीकडे, इकडे. दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून आपण इथं काय घेतलं, मायनस घेतलं. ओके, तर dw इक्वल्स टू मायनस एफ इंटू dx. मग आता आपण या ठिकाणी पी पॉईंट पासून ह्या इथपर्यंत याला डिस्प्लेस करण्यासाठी, dx एवढा डिस्प्लेस करण्यासाठी किती फोर्स अप्लाय केला, या पी पॉइंटला जो रिस्टोरिंग फोर्स आहे त्याच्या इक्वल आणि अपोजिट फोर्स आपण अप्लाय केला. किती फोर्स अप्लाय केला आपण, मायनस के, इतकाच फोर्स अप्लाय केला पण या दिशेने अप्लाय केला. आणि त्या फोर्समुळे तो ती बॉडी पी पॉइंट पासून इथपर्यंत डिस्प्लेस झाली. ठीक आहे, आपल्याला झालेलं वर्क मिळेल. तर इथं फोर्सची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, मायनस के एक्स मायनस इन ब्रॅकेट मायनस के एक्स डीएक्स. झालेलं वर्क किती असेल, झालेलं वर्क असेल मायनस मायनस प्लस के एक्स डीएक्स. सो दिस इज द वर्क डन टू डिस्प्लेस ए बॉडी फ्रॉम पॉइंट पी टू क्यू म्हणून आपण पी पासून क्यू पर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी बाय डिस्टन्स जीएक्स, या छोट्याशा डिस्टन्सला डिस्प्लेस करण्यासाठी आपल्याला इतकं वर्क करावं लागेल. ठीक आहे, आणि हे केलेलं वर्क त्याच्यामध्ये काय म्हणून स्टोर होते, काय म्हणून स्टोर होते, पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोर होते. मग आपण डिस्प्लेसमेंट कुठून केले, मेन पोझिशन पासून कुठपर्यंत केले, पी पॉइंट पर्यंत केले. म्हणजे इथं पण काय केलं असेल आपण, या रिस्टोरिंग फोर्स मेन पोझिशनला 0 होता, जसं जसं आपण मेन पोझिशन पासून पी कडे चाललोय रिस्टोरिंग फोर्स डिस्टन्स वाढायली, डिस्प्लेसमेंट वाढायली, डिस्प्लेसमेंट वाढल्यामुळे रिस्टोरिंग फोर्स पण काय होत असेल, वाढत असेल, तर करावं लागणार वर्क पण काय होत, वाढत. मग आता हा ग्राफ असा आहे, जर आपण फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंटचा जर ग्राफ काढा तर तो असा आहे. जसं जसं डिस्टन्स वाढेल तर फोर्स काय होत चाललाय, वाढत चाललाय. आणि मग याचा एरिया म्हणजेच काय, झालेलं वर्क, या कर्वच्या अंडरचा एरिया म्हणजेच काय, झालेलं वर्क. तर आपल्याला हे काढण्यासाठी आपल्याला कशाची यूज करावं लागेल, इंटिग्रेशन. आपलं डिस्प्लेसमेंट कुठून कुठपर्यंत झालंय, मेन पोझिशन पासून पॉईंट पी पर्यंत कितीनं डिस्प्लेसमेंट झालंय, एक्स न. आपली लिमिट काय असेल, इथे एक्स ची व्हॅल्यू 0 आहे आणि या पी पॉइंटला एक्स ची डिस्प्लेसमेंट किती आहे, एक्स आहे. तर लिमिट असेल आपली 0 टू एक्स. ठीक आहे, तर टू फाइंड टोटल वर्क डन, टोटल वर्क डन लक्ष द्या, छोट्या डिस्टन्सने डिस्प्लेस करण्यासाठी आपल्याला इतकं वर्क करावं लागेल. तर एन पॉइंट पासून पी पॉइंट पर्यंत तो पार्टिकल आणण्यासाठी किती वर्क करावं लागेल. ठीक आहे, टू फाइंड टोटल वर्क डन टू डिस्प्लेस particle from point P, sorry, from mean position to point P. और याला कौशामध्ये आपण म्हणू शकतो 0 to x, 0 to x. ठीक आहे, पार्टिकलला 0 डिस्प्लेसमेंट पासून x एवढ्या डिस्टन्सवर आणण्यासाठी, 0 डिस्टन्स पासून x एवढ्या डिस्टन्सवर आणण्यासाठी किती वर्क करावं लागेल. तर आपल्याला याला काय करायचं, आपल्याला या इक्वेशन नंबर 1 ला इंटिग्रेट करायचं. ओके, to find work, total work done to displace a particle from mean position to point P, we have to integrate. We have to अशा छोट्या छोट्या वर्कची काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावं लागेल. सगळं इथून इथपर्यंत जेवढं वर्क करावं लागेल अशा प्रत्येक वर्कची काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावं लागेल. आणि ती बेरीज म्हणजेच काय, इंटिग्रेशन. So we have to
integrate above equation 1 from लिमिट कुठून कुठपर्यंत फ्रॉम लिमिट 0 to x पर्यंत डिस्प्लेस करायचं. याला इंटिग्रेट केलं आपण दोन्ही साईडला. ओके, dw इकडं 0 to x लिमिट k x dx. आता k काय फोर्स कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या काय बाहेर येईल आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल इच अदर तर काय आहे w. ओके, तर ते आपण नंतरच्या स्टेप मध्ये लिहू वाटलं. तर हे k इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. k इंटिग्रेशनच्या बाहेर आल्यानंतर 0 to x इंटिग्रेशन काय येईल x dx आणि x dx चे इंटिग्रेशन काय येतं k ॲज इट इज. याचं इंटिग्रेशन काय येतं, याचा पॉवर काय असतो, काय म्हणजे 1 असतो आणि इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n चा फॉर्म्युला काय, x टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. ठीक आहे, मग आपण याचं इंटिग्रेशन केलं तर इथे x चा पॉवर 1 आहे, 1 प्लस x चा पॉवर 1 प्लस 1 म्हणजे किती 2 भागिले 1 प्लस 1 म्हणजे किती 2. हे झालं त्याचं इंटिग्रेशन x. ओके, आणि लिमिट किती दिली आपल्याला 0 टू x त्याची लिमिट दिली. ओके, आता डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल्स इच अदर. w राहील म्हणजे टोटल वर्क डन. टोटल वर्क डन कुठून कुठपर्यंत, पार्टिकलला मेन पोझिशन पासून कुठपर्यंत नेण्यासाठी करावं लागणार वर्क, पॉईंट पी पर्यंत नेण्यासाठी करावं लागणार वर्क. तर ते आपल्याला मिळालेलं असेल की आता एक काम करायचं आपल्याला, अप्पर लिमिट ठेवायची मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट x आहे तर x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 मायनस लोअर लिमिट किती आहे 0. हॅलो, कोणीतरी माईक ऑन केले, प्लीज ऑफ करा. माईक ऑन केलेलं आहे, प्लीज ऑफ करा. तर 0 अपॉन एनिथिंग 0. ओके, वर्क किती केले आपण टोटल पार्टिकलला मेन पोझिशन पासून पॉईंट पी पर्यंत आणण्यासाठी के एक्स स्क्वेअर बाय 2. आणि हे केलेलं वर्क म्हणजेच काय असेल, पोटेन्शियल एनर्जी. दिस वर्क इज स्टोअर्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट इन दॅट पार्टिकल ऑर ॲट दॅट पॉईंट. त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी किती असेल, हाफ के एक्स स्क्वेअर. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट पॉईंट पी. तर आपण अगोदर काय काढली, पी पॉईंटची कायनेटिक एनर्जी काढली. नंतर आता काय काढली, पी पॉईंटची आपण पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी पण कशाचं फंक्शन आहे, एक्स. ओके, एक्स ची झाली बदलली की पोटेन्शियल एनर्जी पण काय व्हायली आहे, चेंज व्हायली. पण एक्स कशाचं फंक्शन आहे, एक्स फंक्शन आहे टाइमचं. एक्स कशाचं फंक्शन आहे, टाइमचं फंक्शन आहे. तर मग आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन टाइमचं फंक्शन एक्स इज इक्वल टू काय माहिती आपल्याला, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ती एक्सची व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये मिळेल, साइनच्या फॉर्म मध्ये. तर पोटेन्शियल एनर्जी किती असेल, हाफ के ॲज इट इज ए चा स्क्वेअर, कारण की एक्स चा स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. तर इथं पोटेन्शियल एनर्जी कशाचं फंक्शन आहे, साइन स्क्वेअर थिटाचं फंक्शन आहे. आणि कायनेटिक एनर्जी कशाचं फंक्शन आहे, कॉस स्क्वेअर थिटाचं कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, ओके. तर इथं पोटेन्शियल एनर्जी टाइमनुसार बदलते, कशाच्या व्हॅल्यूनुसार, साइन स्क्वेअर थिटाच्या व्हॅल्यूनुसार. आणि कायनेटिक एनर्जी टाइमनुसार बदलते, कशाच्या व्हॅल्यूनुसार, कॉस स्क्वेअर थिटाच्या व्हॅल्यूनुसार. तर हे झालं पोटेन्शियल एनर्जी, एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. ओके, आपण कायनेटिक एनर्जी काढली आहे, ही एक्सप्रेशन काढले आपण कायनेटिक एनर्जीचं. ओके, नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट केले पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट पी. आणि आता आपल्याला काढायची टोटल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये कोणाला काय अडचण आहे का विचारा. पोटेन्शियल एनर्जी मध्ये काही अडचण आहे का. हॅलो, माझा आवाज येतो सर्वांना. ईश्वर, काय अडचण आहे का, म्हणजे पुन्हा एकदा सांगू का.
ठीक आहे. लक्ष द्या, तुम्हाला मी इंटिग्रेशन त्यासाठीच सांगितलं होतं. आपण इंटिग्रेशनचा यूज कशासाठी करतो, जेव्हा एखादं फंक्शन हे व्हॅरिएबल नुसार चेंज होत राहतं. ओके, त्या केसमध्ये आपल्याला त्या ग्राफचा जर एरिया काढायचा असेल तर आपण कशात यूज करतो, इंटिग्रेशन. इथं फोर्स जो आहे तो कशानुसार चेंज झालाय, डिस्टन्स नुसार चेंज झालाय. डिस्टन्स नुसार बदलल्यामुळे आपल्याला जर वर्क करायचं असेल तर कशात यूज करावं लागेल, इंटिग्रेशनचा यूज करावा लागेल. कारण की वर्क हे म्हणजे काय, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंटचं त्याचं दोघांचा प्रोडक्ट. ठीक आहे. तर आपण काय केलं माहितीये का, आपल्याला एम पासून पी पॉईंट पर्यंत पार्टिकल आणण्यासाठी किती वर्क करावं लागेल हे काढायचं होतं. त्यासाठी आपण कन्सिडर केलं की पार्टिकलला आपण पी पॉईंट पासून आणखी थोडंसं डिस्टन्सला डिस्प्लेस केलं. किती, डीएक्स ला डिस्प्लेस केलं. त्या ठिकाणी त्या पार्टिकलवर कोणता फोर्स अप्लाय व्हायला, रेस्टोरिंग फोर्स मायनस के एक्स, त्याची डायरेक्शन इकडे मेन क्वेश्चन. जर मला याला पी पॉईंट पासून क्यू पॉईंट कडे घेऊन जायचं असेल तर मला या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करावं लागेल, त्या रिस्टोरिंग फोर्सच्या विरुद्ध वर्क करावं लागेल. म्हणजे या दिशेने मला एक फोर्स अप्लाय करावं लागेल आणि त्या पार्टिकलला पी पॉईंट पासून क्यू पॉईंट पर्यंत डिस्प्लेस करावं लागेल. तर हे करण्यासाठी मला काय करावं लागेल, वर्क करावं लागेल. आणि हे वर्क किती केले मी, हे तुम्ही काढले. तर छोट्या डिस्टन्सला डिस्प्लेस करण्यासाठी करावं लागणार वर्क आपण कशाला दाखवतो, डीडब्ल्यू न. तर आपण हे डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करू. पण आपण आता पार्टिकलला कुठून कुठपर्यंत डिस्प्लेस केले, मेन क्वेश्चन पासून कोणत्या पॉईंट पर्यंत, पी पॉईंट पर्यंत. इथून इथपर्यंत आपल्याला वर्क काढायचं होतं. हे काढण्यासाठी अशा छोट्या छोट्या वर्कची काय करावं लागेल, आपल्याला बेरीज म्हणजेच काय करावं लागेल, इंटिग्रेशन. तर आपल्याला टू फाइंड टोटल वर्क डन टू डिस्प्लेस अ पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन टू पॉईंट पी. मेन पोझिशन पासून पी पॉईंट पर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी आपल्याला जे काही टोटल वर्क डन करावं लागेल, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या वरच्या इक्वेशन नंबर 1 ला इंटिग्रेट करावं लागेल. कुठून कुठपर्यंत, लिमिट काय त्याची, इथं मेन क्वेश्चनला डिस्प्लेसमेंट 0 आहे आणि पी पॉईंटला किती आहे, एक्स. 0 टू एक्स त्याचं इंटिग्रेशन केलं फक्त. तर ते इंटिग्रेशन आहे मायनस के एक्स स्क्वेअर बाय 2. अप्पर लिमिट ठेवली एक्स बाय 2, लोअर लिमिट 0 आपण इथे 0, आणि त्यावर आपल्याला मिळेल वर्क डन टू डिस्प्लेस अ पार्टिकल फ्रॉम पॉईंट एम टू पॉईंट पी. तर वर्क मिळालं ते वर्क एनर्जी प्रिन्सिपल नुसार हे वर्क काय म्हणून स्टोअर होतं, पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं. ठीक आहे. आपण आता फास्ट काय करू, सरळ आता डायरेक्ट टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करू. आता पोटेन्शियल एनर्जी मिळाली आपल्याला, आणि आता नेक्स्ट काय करू आपण, टोटल एनर्जी. मी हे इरेज करतो थोडस. टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल आज हे इक्वेशन तेवढं कंप्लीट करू आपण, उद्या आपण याच्या केसेस पाहू. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल ऍट पॉईंट पी. पी पॉईंटला त्याची एनर्जी किती असेल, तर त्या ठिकाणची टोटल एनर्जी म्हणजे काय, तर त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी प्लस त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी इज, कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणची किती आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणची किती आहे, हाफ के एक्स स्क्वेअर. आता लक्ष द्या, के ला काय लिहू शकतो मी, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. ओमेगा म्हणजे काय, तर ओमेगा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. ओके, दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहिता येईल मला, के बाय एम, स्क्वेअर रूट निघून जाईल. आणि के इक्वल्स टू काय लिहिता येईल मला, एम ओमेगा स्क्वेअर. एम इकडे डिव्हिजन मधून कशामध्ये आणलं, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, तर के ची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा स्क्वेअर. आपण डायरेक्ट व्हॅल्यू वापरणार आहे तिथं, के ची व्हॅल्यू. पोटेन्शियल एनर्जी पुट अप करू, हाफ के ची व्हॅल्यू काय घ्यायची, एम ओमेगा स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर ऍज इट इज. आता ह्या हाफ एम ओमेगा स्क्वेअर या दोन ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. ठीक आहे. टोटल एनर्जी इक्वल्स टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे मायनस एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हे काय होईल, कॅन्सल होईल. टोटल एनर्जी किती आहे, टोटल एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ई स्क्वेअर. दिस इज द टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल ऍट पॉइंट पी. पी पॉइंटला त्याची टोटल एनर्जी असते. ठीक आहे. टोटल एनर्जी किती आली पी पॉइंटची, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आपण काय केले, अगोदर कायनेटिक एनर्जी काढली, नेक्स्ट आपण पोटेन्शियल एनर्जी काढली आणि त्या दोघांची बेरीज केली फक्त. ओके. आता पोटेन्शियल एनर्जी मधलं जे के आहे ते रिप्लेस कशाने केले आपण, एम ओमेगा स्क्वेअर. ते कसं केलं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर
प्लस एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं की कॅन्सल झालं. काय किती टोटल एनर्जी किती येईल हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. तर इथं टोटल एनर्जी कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला. टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ओमेगाच्या स्क्वेअरला. टोटल एनर्जी त्या पार्टिकलची डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्या बॉडीच्या त्या पार्टिकलच्या मास. ठीक आहे. तर हे झालं एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. उद्या आपण या एक्सप्रेशनचा पुढचा भाग पाहू. ठीक आहे. पूर्ण नाही झालेले आहे पण याला आणखी मॉडिफाय करायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या पुढचा भाग डिस्कस करू. ठीक आहे. आपली वेळ संपत आलेली. कोणाला काय अडचण असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये मला तुम्ही सांगा किंवा उद्या वाटल्यास मी थोडंसं शेवटचा भाग तुम्हाला मी रिपीट करेल वाटलं. ओके. पण हे महत्वाचं इक्वेशन आहे. बऱ्याचशा वेळेस विचारलेलं इक्वेशन आहे. 4 मार्काला किंवा 5 मार्काला 3 मार्काला किंवा कधी 5 मार्काला स्पेशल केसेस सोबत हे विचारलं. ठीक आहे. आपण आज थांबू इथंच. ओके.